महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे हाहाकार, अनेक भागांमध्ये वीज पडून नुकसान। महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले असून विविध भागात वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास गारपिटीसह अचानक पाऊस झाला। बदलवाडीत लालसाहेब परकळे यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर वीज पडली। विदर्भ परिसरातूनही अशीच एक घटना समोर आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या व्यंकटेश नगर परिसरात एका उंच झाडावर वीज पडल्याने काही क्षणातच त्याची राख झाली। ही संपूर्ण घटना मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता ती वेगाने व्हायरल होत आहे। शेगाव, खामगाव, मलकापूर, नांदूर आणि जळगाव, जामोड येथेही मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाची नोंद झाली। हवामान विभागाने 18 ते 20 मार्च दरम्यान विदर्भात मेघगर्जना, गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। हवामानातील या अचानक बदलामुळे शेतकरी चिंतेत आहेत, कारण यामुळे धान्य, फळबाग आणि भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।